नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचं कारण असं आहे की आज ना आमच्याकडे 2 दिवस कंटिन्यू लगातार अवकाळी पाऊस झाला आहे आणि हा पावसाची सध्या स्थितीत काहीच गरज नाही. तर या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं आहे आणि तुम्ही बघत असाल की आपला हे गहू आहे ना पूर्णप्रमाणे झोपण्यात आला आहे. तर या गावाचे पण नुकसान झाले आणि या गावाचे शेताचे मालक आहे श्री शुभम अनिलराव वाकचौरे यांच्या आपण आज शेतामध्ये आलो आहे. तर त्यांचं अवकाळी पावसाबद्दल मत काय आहे तर तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे होणार नुकसान वगैरे शेतकऱ्यांचे नुकसान होतात ते याच्याबद्दल ते काय बोलणार आहे तर ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि म्हणजे त्याच्यावरती उपाययोजना सरकारने काय करायला पाहिजे. तर यासाठी आपण आज त्यांच्या शेतामध्ये आलोय. तर हेच जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून आणि ते आपल्यासोबत स्वतः जोडलेले आहेत. तर आता सद्यस्थितीत त्यांच्याशी आपण पुढील वार्तालाप करूया आणि कशाप्रकारे हा गहू झोपला याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे. असं प्रत्येक शेतकऱ्याचं आता ह्या स्थितीत नुकसान झालंय भरपूर ठिकाणी. कारण की हा गहू आपण मशीनने काढू नाही शकत. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा पूर्ण गहू इथून तिथून झोपलाय डायरेक्ट सरसकट खाली पडलाय. तर याच्यासाठी उपाययोजना काय असू शकते, काय नाही तर हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि मी आहे सागर आणि सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. तर चला बोलूया आपण शुभम सोबत कशाप्रकारे त्याचा उपाययोजना आणि त्याचं काय मत आहे पर्सनल. तर हा आहे तो शुभम अनिलराव वाकचौरे. नमस्कार मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारचं नुकसान झालंय. अवकाळी म्हणजे 4 अक्षरी शब्द, पण अवकाळीमुळे शेतकऱ्याच्या जीवनावर काय परिणाम होतो. तर किती एकर मध्ये तुझा गहू आहे इथे? 1 एकरमध्ये गहू आहे. पूर्ण 1 एकर मध्ये हो, होता. याच्या आधी काही होता दुसरा तो तो काढलाय काढलाय. कंपनीने? आणि म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे ही संकल्पना काय आहे? अवकाळी पाऊस म्हणजे अवेळी आलेला पाऊस आहे. अवेळी. अवेळी आलेला पाऊस आहे आणि ज्याची म्हणजे थोडक्यात गरज नसलेला पाऊस आहे. ओके. हं. तर म्हणजे याच्यामुळे फायदा तर काही होत नाही, पण नुकसानच होतं केवळ. हो का, नुकसान कोणत्या कोणत्या पिकाला होतात सध्या स्थितीत? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गव्हाला जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे बघू शकतो आपण गावाला नुकसान झालंय ते. हं. आणि याबद्दल तुमचं मत काय आहे? असं पर्सनली काय तुम्हाला काय वाटतं की काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा काय नुकसान झालं तुमचं याच्यात? जनरली जर कधी शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले, उदाहरणार्थ कांदा झाला, बरोबर आहे, कांद्याचे भाव वाढले, टमाटरचे भाव वाढले, तर जसा मीडियावाले उहापोह करता, प्याज ने रुला दिया, आंखों में आंसू ला दिए, त्याच प्रकारची परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे. पण इथं कोणी मीडियावाले येणार नाही. ही परिस्थिती, सत्य परिस्थिती दाखवणार नाही मीडियावाले. तर आता हा गहू झोपलाय तुमचा, सगळा पडलाय गहू खाली. हम्म. तर हा गहू तुम्ही आता कशा प्रकारे याला हार्वेस्टिंग करणार आहे? काय म्हणजे याच्याकडून मशीनने काढणार आहे की कसा तुम्ही हार्वेस्टिंग आता याला जसं आपण जुन्या पद्धतीने गहू काढत होतो, म्हणजे जुन्या ओल्ड ओल्ड याच्यामध्ये? हा. जसं मजूर वगैरे लावून, हा. त्याच परिस्थितीने सोंगणी करणार आहे का? सोंगणीच करावं लागणार आहे एखाद्याने. ओके. मशीनने हा पूर्ण गहू झोपलेला आहे, हा पूर्ण येऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणजे हा मशीन मध्ये आता येणारच नाही मशीन मध्ये? नाही येणार, व्यवस्थित नाही येणार. आणि म्हणजे आता याच्याकडे तुम्हाला काय असं सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला की सरकारने तुम्हाला काय मदत करायला पाहिजे याच्यावरती? सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे सरकारने? सरकारने याच्यावर येऊन नुकसान किती झालेलं आहे हे वास्तविक येऊन बघायला पाहिजे. म्हणजे पंचनामे करायला पाहिजे थोडक्यात. पण पंचनाम्याच्या आदेश तर अजून तर काही दिले नाही सरकार. नाही, तुम्हाला काय वाटतं द्यायला पाहिजे की नाही? आता नुकसान वास्तविक झालेलं आहे म्हटल्यावर द्यायलाच पाहिजे. नुकसान तर झालं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण शेतकऱ्याला आज एवढी म्हणजे वाईट वेळ आली आहे की त्याला आज म्हणजे मदत मागावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी. की प्रत्येक पिकासाठी त्याला रडावं लागतंय. कांद्याचे बघतोय आपण, बटाटे बघतोय, या सगळ्या गोष्टी आता ज्या निघताय त्याला भावच भेटत नाही. पण हा टाइम शेतकऱ्यावरती का आलाय आणि का वाटतं तुम्हाला याच्यावरती की शेतकऱ्यांना असे दिवस का आले की शेतकऱ्यांनाच आज सरकारकडे मदत मागावं लागते? जो एकेकाळी म्हणजे शेतकरी जर बंद करेल त्याची हे पिकवणी वगैरे तर सगळ्यांना फटका पडेल, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं का तुम्हाला? हो, योग्य आहे तुमचं बोलणं. कारण आज तुम्ही जनरली बघतायत, शेतकऱ्याला कुठली गोष्ट असो, पीक घ्यायचं म्हणजे खतापासून तर सगळ्याच गोष्टी लागतात. पण ज्यावेळी शेतकऱ्यांना खत लागत असतं, खत लागत असतं, त्यावेळेस खतांचे दर वाढलेले असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी शेतकऱ्याचं पीक हातातोंडाशी घास येतो, त्यावेळेस अवकाळी सारख्या किंवा अन्य कुठल्याही नुकसानीने शेतकरी होरपाळला जातोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे प्रत्येक गोष्टीत नुकसानच होतंय. व्यापारी शेतकऱ्यांकडून उतरत्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघून त्याचा फायदा घेत आहेत. तर आपण शुभम सोबत आपण आज वार्तालाप केलाय. तर ह्या वार्तालापमध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की समजली आहे की शेतकऱ्यांचं खरंच खूप नुकसान झालं आणि तुम्ही बघू शकता की गहू कशा प्रकारे इथं पडलाय किंवा
नुकसान झालं भरपूर प्रमाणात. फक्त गव्हाचंच नाही आहे, तर बाकीचं डाळिंब आहे, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी काय त्याच्यासुद्धा खूप प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि आता सद्यस्थितीत अंगूर, डाळिंब हे पिकं निघतात आहे. तर ह्या अवकाळी पावसामुळे नुकसानच होतं सरासरी. आणि अवकाळी पावसाचा कसलाही कुठेही फायदा होत नाही. पण याला तर आपण रोखू नाही शकत. पण मग असं याच्यावरती उपाययोजना काय असू शकते? तर हे सरकारने ना याच्यावरती खरं म्हणजे सरकारने मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना, की आता ह्या गावाला म्हणजे तोंडाशी आलेला घास हा निघून चाललाय सरळ सरळ लोकांचा. आणि यासाठी सरकारने खरंच त्वरित पंचनामे करून, हीच आमची एक आर्त असेल मनातून, की सरकारने त्वरित पंचनामे करून हे करावे, की शासनाची एक निधी जाहीर करावा काहीतरी सरकारने शेतकऱ्यांसाठी. आणि खरंच म्हणजे भावाची खरंच गरज आहे. तर तुम्ही आज बघत असणार मार्केटमध्ये टोमॅटो झाले किंवा कांदे झाले, बटाटे झाले, ह्या मालाला म्हणजे ₹3 किलो, ₹8 किलो असा भाव भेटतोय. तर याची खरंच म्हणजे हे सरकारने याला एक एक असं प्रमाण सेट करायला पाहिजे, की भावाचा एक कोणत्या लिमिटपर्यंत एक भाव असायला पाहिजे. तुम्ही एक फिक्स अमाउंट, सर्टन अमाउंट एक फिक्स करायला पाहिजे. तर हाच एक मुद्दा राहील सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आणि तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि तुम्ही बघू शकता, की पाठीमागे सुद्धा मक्का आहे. तर मक्काचं एवढं नुकसान नाही झालं, पण तरी पण त्याचं मग नुकसान झाल्यासारखंच आहे. आणि सरकारने खरंच याच्याकडे दुर्लक्ष करू नये, ह्या गोष्टींकडे जे आता ह्या अवकाळी पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे. आणि बस एवढीच एक आमची आर्त असेल आणि सरकारने आम्हाला मदत करावी. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा.